आपल्या अंगामध्ये रक्त कमी आहे का? अंगामध्ये रक्त कमी असल्यामुळे सारखा थकवा जाणवतोय का? किती हिमोग्लोबिन असणं साधारण म्हणजे ठीक म्हणायचं? आणि ॲनिमिया कुठून सुरू होतो? तर म्हणून मला असं वाटतंय भारतात सिंपल सोल्युशन, सगळ्यांनी लोखंडी कढाई घरी आणावी, त्याच्यात सगळे भाज्या बनवावे, त्याच्यात सगळं मिळून जाईल. बँकमध्ये 3 प्रकारचे अकाउंट आहेत: फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग्ज आणि करंट अकाउंट. तर आयन मध्ये पण तसेच 3 अकाउंट आहेत. फिक्स डिपॉझिट म्हणजे फेरेटिन, सेव्हिंग्ज म्हणजे आपला INT IBC जे भरपूर लोक करतात, मी नाही करत जास्त, आणि करंट अकाउंट म्हणजे हिमोग्लोबिन. इतर आजारांना आपण जेनेटिक फॅक्टर असतो असं म्हणतात, तर ॲनिमिया मध्ये असं काय असतं का? आयर्नची टॅबलेटचे काय एकतर उपयोग होतात आणि ती घेण्यामागे काय, कशी घ्यावी, केव्हा घ्यावी, किती दिवस घ्यावी? तर लहान मुलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण किती असतं ते आपण ऐकलं, पण मेनली लहान मुलांमधली कारणं काय असतात आणि लहान मुलांमधलं आयडियल हिमोग्लोबिन रेंज काय? स्त्री आणि पुरुषामध्ये, पुरुषांकडे टेस्टोस्टेरॉन नावाचा एक हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे आपल्याला मिशी येते. त्या हॉर्मोनमुळे आपलं हिमोग्लोबिन जास्त असतं. बरं. आणि लेडीज मध्ये पिरियड, प्रेग्नन्सी, लॅक्टेशन किंवा दूध जे पाजाचा पिरियड असतो त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन जातं. प्रत्येक लेडीने चिडचिड केलं की आपण त्याच्यावरच धकलतो, पण मला वाटतं 70-80% ते लोह कमी असल्यामुळे होतं. ॲनिमिया प्रिव्हेंटच करता येऊ शकतो का? मी लोकांना म्हणतो की जेवण एन्जॉय करू नका, जीवन एन्जॉय करा. अच्छा. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो आपला एपिसोड आहे त्याचा मुख्य विषय तोच आहे, ॲनिमिया म्हणजे अंगामध्ये रक्ताची कमतरता असणे. गेली अनेक वर्ष ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस करत असताना हाडांच्या दुखण्यांमध्ये सुद्धा अनेक पेशंट्सचं अंगामध्ये रक्त कमी असणं हा एक फार मोठा घटक आम्हाला ऑपरेशनच्या आधी लक्षात यायचा. आणि मग लक्षात आलं की वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये प्रत्येक ठिकाणी अंगामध्ये रक्त कमी असणे आणि विशेषतः स्त्रियांच्या मध्ये हा प्रश्न जास्त प्रामुख्याने जाणवतो. तर यामध्ये काय ट्रीटमेंट करता येईल, ह्याचे निदान कसे करायचे, किंवा कुठल्या वयोगटामध्ये, कोणत्या भागामध्ये हा ॲनिमिया होण्याची शक्यता जास्त असते आणि त्याची ट्रीटमेंट काय केली पाहिजे, काळजी काय घ्यायला हवी, आणि त्यासाठी आहारामध्ये आपल्या काय बदल करता येईल, व्यायाम आणि रक्त कमी होणे, एखादा दुसरा आजार असताना ॲनिमियाची शक्यता बळावणे, अशा वेगवेगळ्या शक्यता या आजारांमध्ये असू शकतात. हे आम्हाला या एपिसोडच्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान जेव्हा आम्ही ह्या गप्पा मारल्या ह्या विषयावरती तेव्हा लक्षात आलं. डॉक्टर विजय रामानन हे हिमॅटॉलॉजिस्ट गेले 25 वर्ष पुण्यामध्ये रुबी हॉल येथे कार्यरत आहेत. डॉक्टर विजय आणि मी कॉलेजला आम्ही एकत्रच होतो आणि विजय हा माझा चांगला मित्र आहे. आज ॲनिमिया विषयावर जेव्हा आम्ही चर्चा केली आणि याच्याविषयी आपल्याला ह्या गप्पातून लक्षात आलं की हा ॲनिमियाला खूप कांगोरे आहेत या आजाराला, आणि ह्यासाठी काय काय ट्रीटमेंट करता येईल हे या गप्पातनं कळलं. तर हा एपिसोड आपण सर्वांनी आवर्जून पहा. सर्व वयोगटातील लोकांसाठी हा एपिसोड पाहणं आणि त्यातल्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या घेणं महत्त्वाचं आहे. एपिसोड कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा मला त्या अभिप्रायामधून, आणि हा एपिसोड नक्की शेअर करण्यासाठी आम्हाला मदत करा, कारण आपला मुख्यतः जगण्यातील काही या एपिसोडमधून आरोग्याविषयी जागृती करणं आणि त्याचा प्रसार करणं हाच मुख्यतः हेतू आहे. तर एपिसोड कसा वाटला नक्की कळवा, आणि आपण आता भेटूयात डॉक्टर विजय रामानन यांना. नमस्कार विजय. नमस्कार. आमच्या या जगण्यातील काही या चॅनलवरती तुझं मनापासून स्वागत. आपण दोघेही बॅचमेटच आहोत, त्यामुळे आजचा आपल्या ह्या गप्पांचा विषय खरं तर विषय मोठा आहे, गंभीर, पण आपण खूप अनौपचारिक पद्धतीने ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि ॲनिमिया विषय असा होता की जसं आपलं आधी बोलणं झालं होतं की फार हिमॅटॉलॉजीमध्ये मोठमोठे विषय आहेत की ज्याच्यावरती आपण एपिसोड करू शकतो, पण असं आपल्या चर्चेतनं ठरलं की हा सर्वात कॉमन विषय आहे ज्याच्याविषयी खूप गैरसमज आहेत आणि ज्याची खरं गरज आहे लोकांना त्या अवेअरनेसची. तर पहिला सगळ्यात प्रश्न म्हणजे आम्ही जनरली पॅटर्न आमचा असा असतो की आमचे प्रेक्षक हे प्रश्न पाठवतात आणि त्या प्रश्नांचा आम्ही एक सिरियल वाईज घेऊन त्यातनं तयार करतो. तर सगळ्यात पहिला प्रश्न आम्हाला आज विचारलाय की हिमोग्लोबिन कमी असणं असं लोक त्याला कॉमनली म्हणतात, ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो. तर ॲनिमिया म्हणजे खरं नक्की काय?
रक्तक्षय किंवा ॲनिमिया हा एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये लाल पेशी कमी होऊन जातात. तसं बघायला गेलो तर शरीरामध्ये 3 मुख्य पेशी आहेत, लाल, पांढरी व प्लेटलेट. तर लाल पेशी नंबर वाईज कमी झाले किंवा कुठल्या फंक्शनमुळे कमी झाले तर त्याला आपण रक्तक्षय म्हणतो किंवा ॲनिमिया म्हणतो. आणि किती कॉमन असतं म्हणजे ॲनिमिया हा? गव्हर्नमेंटचा जो डेटा आहे त्याच्यानुसार अंदाजे लहान मुलांमध्ये अप टू 5 years of age 67% मुलांना आहे. लेडीजमध्ये 15 to 18 to 49 years म्हणजे ज्यांचे पिरियड चालू असतात तेव्हा अराउंड 57-60% आहे. अर्बन एरियामध्ये 65% आणि रुरल एरियामध्ये 85% लेडीजमध्ये रक्तक्षय होतं. आणि पुरुषांमध्ये पण तो एवढा अनकॉमन नाहीये कारण 25% पुरुषांना रक्तक्षय किंवा ॲनिमिया असतो. अच्छा. पण जनरली आता आपण लॅब रिपोर्ट बऱ्याचदा पाहतो तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये जी एक नॉर्मल रेंज म्हणून दिलेली असते तर त्यात बऱ्याचदा काही वेळा व्हेरिएशन्स असतात. ती कदाचित त्या लॅबच्या स्पेसिफिक ह्याच्यामुळे असतील पण त्यामुळे कन्फ्युजन फार लोकांचं होतं की किती हिमोग्लोबिन असणं साधारण म्हणजे ठीक म्हणायचं आणि ॲनिमिया कुठून सुरू होतो? तसं म्हणायला गेलं की जे आपले सगळे वेस्टर्न गाईडलाईन त्यानुसार लेडीजमध्ये 12च्या पुढे आणि पुरुषांमध्ये 13.5 ते 16.5 एवढं हिमोग्लोबिन असणं नॉर्मल म्हणतात. पण भारतात मला असं वाटते नॉर्मल लेडीजमध्ये 11 आणि पुरुषांमध्ये 12.5 असं आपण पकडू शकतो मिनिमम. अच्छा. आणि त्याच्याहून कमी झालं तर मग त्याला आपण रक्तक्षय म्हणणार किंवा ॲनिमिया म्हणणार. अच्छा. आणि ॲनिमिया हा जर आपण एक सरसकट शब्द वापरतो तर त्याच्यात काही असे वर्गीकरण आहे का, प्रकार आहेत का त्याचे वेगळे वेगळे? बिलकुल. जर हिमोग्लोबिन 7च्या वरती असेल म्हणजे 9 पर्यंत माइल्ड, 7 पर्यंत मॉडरेट आणि 5च्या खाली गेलं तर सिव्हिअर असं म्हणतो आपण. पण एकंदरीत आपल्याला समजायला पाहिजे की हे जे लाल पेशी आहेत रेड ब्लड सेल त्यांचं काम ऑक्सिजन घेऊन जाणं आहे. ते पोस्टमन सारखे आहेत. तर जर ऑक्सिजन घेऊन नाही गेले तर आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळणार नाही, पायाला मिळणार नाही, मेंदूला मिळणार नाही. त्यानुसार सगळे सिम्पटम्स पण येतात. तर शेवटी हे ऑक्सिजन घेणारे पोस्टमन विविध लेवलला कमी कमी होत जातात. पण बरेचसे आपण चर्चा करणार आहोत. उदाहरण लोह कमी असलं तर किती हिमोग्लोबिन असलं तरी व्यवस्थित काम करता येतं आयर्न डेफिशियन्सीमध्ये. पण बाकीचे हिमोग्लोबिन कमी झालेले जे कारण असतात त्याच्यात आपल्याला काम नाही करता येत. तर विविध लोकांना वाटतं एक नंबर 1 सगळं होतं, तसं नाहीये. आपला हृदय जर ऍडजस्ट झाला, स्लोली जर होत असेल सगळ्या गोष्टी तर कधी कधी 5 हिमोग्लोबिनवर पण पेशंट चालत येतात. कारण ते एक बऱ्याचदा तसं असतं की आमचं हिमोग्लोबिन एवढं काही आम्हाला काही होत नाही, हे बऱ्याचदा होत असतं. एक जणांनी प्रश्न एक पाठवलाय की इतर आजारांना आपण जेनेटिक फॅक्टर असतो असं म्हणतात की आमच्या आईचं हिमोग्लोबिन नेहमी आईचे गुडघे दुखायचे संधिवात होतो तर मलाही झाला. तर ॲनिमियामध्ये असं काय असतं का? बिलकुल. ॲनिमियामध्ये भारतात अंदाजे 5 ते 13% लोकांमध्ये थॅलेसिमिया मायनर ही गोष्ट आढळून येते, ज्याच्यात हिमोग्लोबिन मधला जो ग्लोबिन आहे तो कमी असतो, तो अनुवंशिक असतो. उदाहरण मी स्वतः थॅलेसिमिया मायनर आहे, माझे वडील होते, माझी मुलगी आहे. तर माझं हिमोग्लोबिन काही नॉर्मल नाहीये. 10.8 ते 11.5 सर्वात जास्त 12.4 पर्यंतच गेले माझं. तर मी आजपर्यंत कधीही रक्तदान करू शकलो नाही कारण 12.5च्या वरती हिमोग्लोबिन लागतं. तर तो अनुवंशिक झाला. तर ते सोडलं तर बाकी अनुवंशिक कारण असे एकदम कॉमन नाहीये. तर हे कॉमनेस्ट म्हणजे थॅलेसिमिया मायनर. आम्ही सगळ्यांना म्हणतो लग्न करण्या अगोदर पहिले थॅलेसिमिया मायनरची टेस्ट करा. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं म्हणजे लग्नामध्ये? 2 लोक जर थॅलेसिमिया मायनरचे असतील आणि त्यांना माहिती नसेल, त्यांचं लग्न झालं, त्यांच्या मुलाला त्यांचे 4 जर मुलं झाले त्यातल्या 1 मुलाला थॅलेसिमिया मेजर असा आजार होऊ शकतो, ज्याला म्हणजे जन्मल्यानंतर 6व्या महिन्याला ब्लड लावावं लागतं, त्याच्यानंतर शेवटपर्यंत लावावं लागतं. अच्छा. तो इतका वाईट आजार आहे. तर ते होऊ शकतं. भारतात अंदाजे 4 लाख मुलांना थॅलेसिमिया मेजर आहे. तर दर महिन्याला 4 लाख पिशव्या त्या मुलांना लागते या देशात. तर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला टेस्ट करता येईल. डॉक्टरांमध्ये पण असे आहे की मी बघितलेले की हजबंड वाईफ दोन्ही डॉक्टर, पण त्यांना माहिती नाही की ते मायनर होते आणि त्यांच्या मुलाला मेजर झालेले. आणि जेंडर मध्ये काय फरक पडतो स्त्री पुरुषांमध्ये? स्त्री आणि पुरुषांमध्ये पुरुषांकडे टेस्टोस्टेरोन नावाचा एक हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे आपल्याला मिशी येते. त्या हॉर्मोनमुळे आपलं हिमोग्लोबिन जास्त असतं. आणि लेडीज मध्ये पिरियड, प्रेग्नन्सी, लॅक्टेशन किंवा दूध जे पाजाचा पिरियड असतो त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन जातं. तर लेडीजना भरपूर सोर्सेस आहे लॉसेसचे आणि पुरुषांना एक ऍडव्हान्टेज आहे टेस्टोस्टेरॉनचा. अच्छा. जनरल हा एक प्रश्न होता की पाईल्स किंवा असे जे पुरुषांमध्ये कॉमन होणार आहेत
त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी शक्यता असते का? तेच ते 25% पुरुषांमध्ये पाईल्स वगैरे असतात. अच्छा. त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की आपलं जेवण जे आहे ते फायबरलेस झालेले आणि आपण स्ट्रेस भरपूर घेतो, झोपत नाही व्यवस्थित करेक्ट टाइमवर, त्याच्यामुळे पाईल्स आणि हे सगळ्या गोष्टी, आपलं जे स्ट्रेस आहे ते शेवटी इंटेस्टाईन पर्यंत पण जातं. ओके. आणि त्याच्यामुळे ते सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. अच्छा. आणि मोस्ट कॉमन सिम्पटम्स काय असतात की माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असे आपण 3 प्रकार जर त्याचे धरले स्टेजेस, तर ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती सिम्पटम्स काय येऊ शकतात? लाल पेशी कमी झाली की पहिले दम लागणे, हेच कॉमन सिम्पटम असतं. विकनेस, केस गळायला लागलेत, पोटऱ्या दुखायला लागले, पिंढऱ्या दुखायला लागलेत, कधी कधी लेडीजना वाटतं की माती खावं, किंवा माझी एक पेशंट होती तर ती पोलो खायची, कारण ते डाऊन मार्केट वाटायचं तिला माती खाणं. तर थोडे लोक पेंट खातात, ते पेंट खाल्ल्यामुळे पण लेड पॉइझनिंग होतं. तर ह्या सगळ्या विविध गोष्टी होतात, पण शरीर पण प्रयत्न करतं की आपल्याला लोह कुठनं तरी मिळावं, म्हणून कुठनं तरी काढायचा प्रयत्न करतं. पण युज्युअल सिम्पटम जो आहे तो विकनेस आहे. विकनेस, काही समजत नाही, संध्याकाळचं डोकं दुखते, चिडचिड होतीये, हे सगळे रक्तक्षय किंवा अॅनिमियाचे सिम्पटम्स आहेत. अच्छा. आणि B12 डेफिशियन्सी म्हणून मेगलोब्लास्टिक म्हणतो आपण, त्याच्यात मुंग्या वगैरे येऊ शकतात, कधी कधी पॉवर कमी होऊन जाते पायातली. अच्छा. आणि आता तोच पुढचा विषय होता की मुलांच्या अॅनिमिया विषयी आपण बोललो मगाशी, तर लहान मुलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण किती असतं ते आपण ऐकलं, पण मेनली लहान मुलांमधली कारणं काय असतात आणि लहान मुलांमधलं आयडियल हिमोग्लोबिन रेंज काय साधारण? वयानुसार बदलत जातं. 5 वर्षापर्यंत ते युजली 11 ते 12च्या रेंजमध्ये येऊन जातं. पण मुख्य कारण आपल्या देशामध्ये बरेचसे मुलं लॅक्टोज इंटॉलरंट आहेत, जे आपल्याला माहिती नसतं. आपण दूध पाजत राहतो आणि त्याच्यामुळे इंटेस्टाईन मध्ये अल्सर्स होतात, तिथनं ब्लिडिंग होऊन हिमोग्लोबिन कमी होतं. पण हे ब्लिडिंग जे होतं ते म्हणजे आपण ऑकल्ड ब्लिडिंग असं म्हणतो का, ते कुठे कळतं की ब्लिडिंग नाही? ते खूप छोट्या प्रमाणात असतं, तर दिसत नाही. पण हे कंटिन्युअस प्रमाणावर असल्यामुळे आणि किंवा त्या ग्लुटेनमुळे जे इन्फ्लमेशन होतं त्याच्यामुळे पण आयन्स ॲब्झॉर्प्शन कमी होऊन जातं. तर दोन्ही कारण आहेत, एक तर लॉस असेल आणि दुसरा आत येत पण नसेल लोह, हे दोन्ही कारणामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन जातो लहान मुलांमध्ये. ओके. आणि जो आपण आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया जो म्हणतो, तो तरुण वयाच्या म्हणजे ॲडोलसन्सच्या मुलांमध्ये जनरली कॉमन आहे असं मी एक ठिकाणी वाचलं, तर त्याचं काय कारण असतं जनरली? मला वाटते तरुण मुलांमध्ये व्हायला नाही पाहिजे, कारण त्यांच्यात तर टेस्टोस्टेरॉन वाढत जातं. जर होत असेल तर त्यांचं फूड हॅबिटच चुकलेलं असेल. अच्छा. कारण ते न्यूट्रिशियस फूड खात नसतील, त्यांच्यात जंत होत असतील, जंताची गोळी आपण देत नाही, ते जर त्यांनी पण पाळलं मुलांनी तर कदाचित त्यांचं हिमोग्लोबिन लेवल वाढू शकेल. मुलींमध्ये मी समजू शकतो, पिरियड सुरू होतात, पिरियड हेवी होतात, या सगळ्या गोष्टी. आणि आताच्या मुली जरा जेवण आयदर कमी करतात किंवा एकदमच टेस्टी जेवण जास्त करतात, चमचमीत. ओके. आणि जनरली आता ठीक आहे, मला दम लागतोय, पायात मुंग्या येतात, संध्याकाळी डोकं दुखते, हे मला जाणवलं कित्येकदा. तर मला हे बोलल्यावर जेव्हा कळलं, तर ह्या गोष्टींमध्ये कुणाच्याही डोक्यात हे येतच नाही माझं हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होत असेल. म्हणजे लास्ट गोष्ट ही डोक्यात येत असेल कदाचित, की डोकं दुखतंय तर नंबरच्या चष्म्याचा चेक करा, पायात मुंग्या येतात तर कुठं कमरेतली नस दबली का. तर हे खूप कॉमन कारण ह्याचं असू शकतं. हा मेन मुद्दा आहे की समजा मग आपण आपल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे ह्यानंतर गेलो आणि त्यानंतर आपण एक CBC जे कॉमन ब्लड काउंट पाहतो, त्यातनं कळून जाते हिमोग्लोबिन. पण पूर्णपणे तेच फायनल रिपोर्ट धरायचा का आणखी काही टेस्ट आहेत त्यासाठी? साधे टेस्ट आहेत. पहिले तर आम्हाला CBC कम्प्लीट ब्लड काउंट वरनच 70-80% माहिती मिळून जाते. त्याच्यात MCV नावाची गोष्ट असते, मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम. ते जास्त आहे, कमी आहे किंवा नॉर्मल आहे. कमी असेल तर आम्ही लोह, आयर्न डेफिशियन्सी किंवा थॅलेसिमिया मायनरचा विचार करतो. जास्त असेल तर आम्ही मेगलोब्लास्टिक किंवा B12 कमी असेल त्याचा विचार करतो. नॉर्मल असेल तेव्हा बोन मॅरो करावं लागतं, असं आम्ही सगळ्यांना सल्ला देतो. त्याबरोबर सिंपल 2 टेस्ट आहेत, एक LDH म्हणून आहे, लॅक्टेट डिहायड्रोजनेज, दुसरा म्हणजे फेरेटिन. हे 3 टेस्ट जर केले, 90 ते 95% रक्तक्षय किंवा अॅनिमियाचं निदान होऊ शकतं. साधे तपासण्यात दौंड सारख्या ठिकाणी होऊ शकतं, गावोगावी होतं आता. तर फेरेटिन, LDH आणि CBC. आणि त्याबरोबर रेटिक काउंट नावाची एक टेस्ट आहे, ती जर केली तर कम्प्लीट कळून जातं की उत्पादन चालू आहे का नाही. ओके, ठीक आहे. मग आता निदान झालं त्याचं आपण असं समजलं, पण त्यानंतर ट्रीटमेंट घ्यायची असेल तो भाग आपण पुढचं नीट डिस्कस करणारच आहे. पण मेनली डाएट हॅबिट्स, हा मगाशी जो आपला विषय झाला त्याच पुढचं पार्ट मी हा घेतो, की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे, असं एक काय आहे का? बिलकुल. लोकांना वाटतं की आपण 1 ॲपल अ डे
खाल्लं की यू कॅन कीप द डॉक्टर अवे, असं बिलकुल नाहीये. कारण ऍपल मध्ये किती लोह आहे कोणाला जास्त माहिती नाही. आणि ऍपल मधला किंवा हिरव्या पालेभाजी मधला जो लोह आहे तो फायबर बाउंड असतो, त्याच्यामुळे इंटेस्टाईन मध्ये जाऊन ऍब्झॉर्ब होत नाही. भारतातला लोह कमी असण्याचं कारण काय की आपण प्रिडॉमिनंटली व्हेजिटेरियन आहोत आणि आपल्या हिरव्या पालेभाजीमध्ये तेवढं काही क्लोरोफिल किंवा त्या गोष्टी राहिलेल्या नाही. तर म्हणून मला असं वाटतं भारतात सिंपल सोल्युशन, सगळ्यांनी लोखंडी कढाई घरी आणावी, त्याच्यात सगळे भाज्या बनवावे, त्याच्यात सगळं मिळून जाईल. मला लोक येऊन विचारतात गुळ खाल्लं तर चालेल का? मी म्हणतो त्यांना गुराळ बघितलंय का? आता गुराळ दिसत नाही तर तुम्हाला गुळामध्ये कुठनं लोह येणार आहे जोपर्यंत आपण गुराळमध्ये फिरवत नाही. तर लोकांची जी समज आहे की शुगर केन मधनं लोह येणार आहे, ते शुगर मध्ये शुगर आहे, साखर बनवली जाते त्याच्यात. तर म्हणून माझं असं मत आहे की सिंपल, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल लिव्हर खावा किंवा नॉनव्हेज खावा, पण व्हेजिटेरियन असाल तर सिंपल सोर्स इज लोखंडी कढाई. त्याच्या पलीकडे त्याच्यात तुम्ही शेवटच्या मिनिटाला लिंबू पिळलं तर जास्त लोह आत येईल आणि रंग जरा काळा होईल, तुमच्या वरणाचा रंग काळा होईल, भाजीचा रंग काळा होईल, पण ते टेस्टी नसलं तरी त्याच्यात भरपूर लोह असेल. इतकं त्याच्याने फरक पडतो लोखंडी कढाई वापरण्यानंतर. हो, सर्व, कारण आपण सगळं सोडून दिलंय, सगळं नॉनस्टिक कडे गेलोय, अल्युमिनियम कडे गेलोय, सगळ्या गोष्टीमुळे आता कदाचित त्याच्यामुळे एनिमिया वाढले आता. ओके. आणि आणखी काय फूड हॅबिट्स ठेवल्या पाहिजे? म्हणजे जर B12 कमी असेल त्याला साधी मटकी मोड आलेली कच्ची ती खायला पाहिजे वाटीवर, त्याच्यावर सर्वात जास्त B12 आहे. व्हेजिटेरियन सोर्स, ताक दुधामध्ये म्हणजे दहीमध्ये आणि ताकामध्ये पण असतं, ते आपल्याला B12 देऊ शकेल. तर एकंदरीत इतके सिंपल सोल्युशन आहे लोखंडी कढाई आणि मटकी. हे जर तुम्ही ऍड केले रोज किंवा दिवसाआड जरी, तर तुमचा एनिमियाचा लेवल पण कमी होऊन जाईल. ओके. आणि काय खाऊ नये जास्त म्हणजे आता आपण सुपारी बद्दल म्हणत होतो, पहिले सवय होती सुपारी, ते जास्त खाऊ नये. त्याबरोबरच तुम्ही जेव्हा भरपूर लोहयुक्त खाताय तेव्हा तुम्ही फायबरयुक्त पण खाल्लं तर ते ऍब्झॉर्ब होत नाही. तर म्हणजे तुम्ही चिकन पण खाल्लं पण सॅलड पण भरपूर खाल्लं, त्याचं ऍब्झॉर्प्शन थोडं कमी होऊन जातं. एकंदरीत मला वाटतं जे खाताय ते युनिफॉर्मली खावा आणि ते ऍब्झॉर्प्शन चांगलं राहील. आणि जंक फूड किंवा हे खातात त्याचा किती परिणाम होतो अशा गोष्टींवर? जंक फूड मध्ये काहीच नसतं खरं. तुम्ही बघायला गेलं तर त्याच्यात जर वडापाव घेऊया, त्याच्यात पाव असतं, ते पूर्ण कार्बोहायड्रेट आहे, मैदा आहे, आणि त्याच्यानंतर नावाला बेसन आहे, त्याच्यात देवाला माहिती बेसन किती मैदा किती, आणि त्याच्यानंतर बटाटा आहे. बटाटा स्वतः एक कार्बोहायड्रेटचा फुल सोर्स आहे, तर त्याच्यात काही नाहीच आहे, न्यूट्रिशन झिरो आहे. मी कोणाला तरी म्हणत होतो, आपलेच एक मित्र सायकलिंग करत गोव्याला गेले, तर एक आपल्याच मित्रांनी लिहिलं होतं किती वडापाव खाल्ले, ते 2500 कॅलरी तिथे गेले आणि इथे 10 वडापाव खाल्ले तर ते इक्वल झाले. तर एकंदरीत ते आपल्या शरीराला खूप एनर्जी मिळते गरज नसताना, तर म्हणजे त्याला जंक फूड म्हणतो. राईट. आणि आता ट्रीटमेंट पार्ट म्हणलं सगळ्यात जो एक बेसिक असतो की आयर्नची टॅबलेट सुरू झाली, मग ह्याच्यावरती तर खूप मला हे वाचत असताना आताच्या काळात की खूप प्रश्न ह्याच्यावरती आले की बऱ्याचदा त्याच्याविषयी गैरसमज खूप आहेत की आयर्नची टॅबलेटचे काय एकतर उपयोग होतात आणि ती घेण्यामागे काय, कशी घ्यावी, केव्हा घ्यावी, किती दिवस घ्यावी. आणि कित्येकदा म्हणजे असं होतं, मी बेसिक पाहिलं की ॲनिमिया ट्रीटमेंट झालं, डायग्नोस, डॉक्टरांनी एक गोळी आयर्नची लिहून दिली की ती स्टार्ट केली, त्यानंतर लोक परत फॉलोअपला जात नाहीत आणि खात राहतात. तर हे तरी योग्य आहे का? 2-3 गोष्टी. पहिले तर मी नोटीस केले की लेडीज आहेत ना, आयर्नची टॅबलेट सुरू झाली की त्यांचं वजन वाढतं, भूक वाढते आणि ते आपोआप बंद करून टाकतात. त्यांना वाटतं या गोळीने वजन वाढते म्हणून बंद करून टाकतात. हे कॉमन मी बघितले सरासर, कारण माझ्या मुलीला देतोय मी. तर मोठी गोळी दिली की गिळता येत नाही, लेडीजना तो प्रॉब्लेम मोठा असतो. छोटी गोळी दिवसाआड दिली तरी चालते, ऑल्टरनेटिव्ह. कारण आपल्या शरीरामध्ये जे गेट आहे त्याला हेप्सिडिन म्हणतात. तुम्ही रोज जर घेतली तर हेप्सिडिनचा गेट खाली पडतो, त्याच्यामुळे लोह आत जात नाही. तुम्ही जे खाल्लेली गोळी ती सरळ संडास वाटे खाली जाते, त्याच्यामुळे इंटेस्टाईनला इरिटेशन होतं. लेडीजना कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया हे दोन्ही होऊ शकतात. तर त्याच्यामुळे पोट दुखलं की मग ते घेत नाही. तर एक दिवसाआड जर घेतली तर गेट तेवढं खाली येत नाही, आपलं लोह ऍब्झॉर्ब होत राहतं. आणि किती दिवस घ्यावं? ऍटलिस्ट 3 महिने तरी घ्यावं, मॅक्सिमम 9 महिने. पण त्याला एक सिंपल टेस्ट आहे, मी फेरेटिन नावाची टेस्टचा उल्लेख केला होता. ते फेरेटिन 100 पर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घ्यावं. 3 महिन्यात जर 100 आलं तर बंद करा, नाही आलं तर मग 6 महिन्यापर्यंत चालू ठेवा. तर टार्गेट काय? फेरेटिन 100% म्हणू आपण, 100 पर्यंत आलं की आपण बंद करता येईल आपल्याला. आणि त्याच्यानंतर मॉनिटरिंग करताना डॉक्टरांना जरी नाही भेटले, फेरेटिन नक्कीच 3 ते 6 महिने करा. कारण
ते पहिले पडायला सुरुवात होतं, नंतर हिमोग्लोबिन पडतं. अच्छा. ते पडल्यानंतर 3-4 महिन्यांनी हिमोग्लोबिन पडतं. मी लोकांना उदाहरण देतो की बँकमध्ये 3 प्रकारचे अकाउंट आहेत, फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग्ज आणि करंट अकाउंट. तर आयन मध्ये पण तसेच 3 अकाउंट आहेत. फिक्स डिपॉझिट म्हणजे फेरेटिन, सेव्हिंग्ज म्हणजे आपला INT IBC जे भरपूर लोक करतात, मी नाही करत जास्त, आणि करंट अकाउंट म्हणजे हिमोग्लोबिन. सगळे लोक करंट अकाउंट कडे बघतात, FD कडे बघतच नाही. आपण FD भरून टाकू पैसे म्हणजे लोह, तर आपलं जीवन चांगलं राहील. राईट. आणि ही गोळी, असं एक जणांनी प्रश्न विचारले की दिवसातल्या कुठल्या वेळेला घ्यावी, आणि पुढचा प्रश्न असा होता की त्याच्यामुळे संडासला काळी होते, तर त्याचं कितपत गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे? पहिलं म्हणजे कधी पण घेऊ शकतात. जेवल्यानंतर घेतलं तेव्हा ऍसिड सेक्रेशन जास्त असतं आणि ॲब्झॉर्प्शन जास्त होऊन जातं. व्हिटॅमिन C, लिंबू सरबत वगैरे बरोबर घेतलं तर उलट उत्तम. फास्ट ॲब्झॉर्प्शन वाढून जातं. आणि तिसरं म्हणजे जर संडास काळी होत असेल तर चांगला चिन्ह की तुम्ही बरोबर कॉम्प्लायन्स मध्ये आहात. बरं. बरेचसे लोक म्हणतात घेतली गोळी, मग संडासचा रंग विचारला की पिवळी, म्हणजे ते घेतच नाहीयेत. अच्छा. हे कॉमन आहे. आणि जनरली मी तर पाहिलं, आम्ही लहान गावांमध्ये प्रॅक्टिस करताना लोक हायपरटेन्शन, डायबिटीसच्या गोळ्या बंद करतात की काही त्रास होत नाही, झाला तर बघू. तर तिथे ॲनिमिया हा फार अजून खालच्या लेवलला, ह्यालाच काही कोणी केअर करत नाहीये. तर किंवा अवेअरनेस पण बऱ्याच होतो नसेल, असं पण असतं कित्येक ठिकाणामध्ये. मग अशी जो डिवर्मिंगचा विषय चालला होता की जंताची गोळी हा एक मेन विषय असतो, तर एक तर जंताची गोळी घेतल्याने ॲनिमियावरती त्याचा काय इफेक्ट असतो, आणि ती खरंच किती महिन्यांनी घ्यायला पाहिजे आणि किती एज ग्रुपमधल्या लोकांनी घ्यायला पाहिजे? 1 वर्षाच्या पुढच्या सगळ्या मुलांनी घ्यायला पाहिजे. एकमेव गोळी ज्याच्यात डोस ऍडजस्टमेंट नाहीये, कारण ते ॲब्झॉर्बच होत नाही. आणि युजली 6-6 महिन्यांनी घ्यायला पाहिजे. ते आज जर घेतली तर 10 दिवसांनी घ्यायला पाहिजे. कारण जंत जे असतात 2 फॉर्म मध्ये असतात त्यांचे, अंडी किंवा ते पूर्ण जंत. तुम्ही जेव्हा गोळी घेता ते जंत मरून जातात, पण जे अंडी मधले आहेत ते परत जंत होतात. 10 दिवसांनी तुम्ही जर घेतलं तर दोन्ही स्टेजेस मरून जातात आणि आपल्याला 6 महिन्याचं कव्हर मिळून जातं. आणि भारतात मला असं वाटतं ज्यांनी एक वडापाव खाल्ला असेल त्यांनी नक्कीच एक गोळी खायची, निर्जंतुकीकरण करावं. दरवेळी जर त्याची गोळी खाल्ली जंताची तर पहिल्यांदा 1 तारखेला खाल्ली तर 10 तारखेला खायची, आणि 6 महिन्यांनी परत 1 तारखेला करून 10 तारखेला. बरोबर. अच्छा, हे मी आज नवीनच माहिती ऐकली आणि हे फार महत्वाचा विषय म्हणजे खरा हा. पुढचा असा विषय की B9 जे फोलेटचे टॅबलेट म्हणतो आणि B12 ह्याचा त्याच्याबरोबर ॲनिमिया बरोबर ह्या गोळ्या घ्यायला पाहिजे, म्हणजे आयनच्या टॅबलेट बरोबर. नॉर्मली मिक्स्ड असतात, आयन आणि फोलेट असतात, पण एकंदरीत कसं आहे तो वेगळ्या प्रकारचा ॲनिमिया आहे. तो त्याला मेगालोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतो. त्यांच्यात आपण पहिले फोलिक ऍसिड आणि मग B12 देतो. त्याचं प्रमाण थोडंसं तेवढं नाहीये जेवढं आयन डेफिशियन्सीचं आहे. आणि पुढचा असा प्रश्न होता की साधारण मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट खातो आपण किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घेतो, तर ह्या ॲनिमियासाठी काही त्याचा पूरक आहेत का घेताना सोबत? कॅल्शियमची गोळी कधीही लोहची गोळी बरोबर घेऊ नये, कारण दोघेही भांडतात आणि दोघेही ॲब्झॉर्ब होत नाही. अच्छा. आणि त्याबरोबरच कॅल्शियमचं कसं झालंय की तो एंडोक्रायनॉलॉजिस्ट लोक म्हणतात घ्यावं, पण तो आमचा क्षेत्र नाहीये तसा. B12 ची गोळी ज्याची कमी असेल त्यांनी घ्यावी, कारण खूप स्टडीज आहेत की जास्त B12 झाल्याने पण आजार होऊ शकतात. अच्छा. तर म्हणून B12चा लिमिट मध्ये ठेवलेलं बरं राहील. आणि 50च्या पुढे B12चं ॲब्झॉर्प्शन कमी होत जातं. तर आपल्यासारख्या लोकांनी आठवड्यातनं 2-3 वेळा तरी गोळी घ्यायला पाहिजे. ओके. आणि जनरली हे मी आज आता आपण बोलताना ऐकलं की आठवड्यातनं 2-3 वेळा किंवा अल्टरनेट डे घेणं हा जनरली कन्सेप्ट लोकांचा राहत नाही, म्हणजे खरं माहिती नसतं. असं घेतल्याने जास्त फायदा होतो हे माहित नसतं कित्येकदा. किंवा कित्येकदा जनरली आता आम्ही व्हिटॅमिन D3च्या गोळ्या द्यायचो तर ती वन्स अ वीक सुद्धा लोक विसरतात. जेव्हा गोळी रोज घ्यायची असते तेव्हा ती लक्षात राहते खरं तर. अदरवाईज त्या गोळ्या विसरण्याची शक्यता जास्त आहे, पण रोज घेण्याने उलटा इफेक्ट पण होतो असं लक्षात आलं ना आयनची. कधी कधी लोह वाढू शकतं. थॅलेसेमिया मायनर जसं माझ्यासारख्या व्यक्तीने जर खूप दिवस लोह आम्ही घेत राहिलो तर लोह वाढू शकतं. शरीरामध्ये लोह वाढल्यामुळे हृदयामध्ये, लिव्हरमध्ये सर्व ठिकाणी साठू शकतं. साठल्यामुळे मग प्रॉब्लेम होतात. तर एकंदरीत लोह पण लिमिटमध्ये, B12 पण लिमिटमध्ये, सगळ्या गोष्टी जीवनात लिमिटेड असणं गरजेचं, नॉर्मल रेंज मध्ये राहायला पाहिजे. आणि आता हे एक झाला विषय. आणि प्रोसिजर मध्ये जे आपण करतो बऱ्याचदा, समजा किती हिमोग्लोबिनला किती बॅग्स भरावे आणि किती दिवस भरत राहावे? पहिला मुद्दा म्हणजे ब्लड जो बाहेरनं आपण देतो ते त्याला आपण बाहेरचा ऑर्गन पकडावं. ओके. म्हणजे जसं आपण किडनी ट्रान्सप्लांट करतो तसंच ते ब्लडला पकडावं पहिला नियम. दुसरं म्हणजे जर कोणाला ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल किंवा हार्टचा डिसीज असेल तर हिमोग्लोबिन 9चं टार्गेट ठेवावं. ओके. जर ते नसेल 7 ग्राम पण खूप झाले.
7 ग्रामवर पण अमेरिकन सोसायटी ऑफ एनेस्थेसिओलॉजी म्हणते की एनेस्थेसिया देता येतो, भूल देता येतो, तर नॉर्मल जगता येईल. तर जर हे 3 आजार नसतील, डायबिटीस नसेल, ब्लड प्रेशर नसेल, हार्ट अटॅक झाला नसेल, हृदय चांगला असेल, तर आपण 7 ग्रामवर पण द्यायची गरज नसते. तसंच लोह जर कमी असेल, फेरेटिन आपलं 1.5 असेल 100च्या ऐवजी 1 असेल, तर आपल्याला द्यायची गरजच नाही. इंजेक्शन दिलं, आयनचं इंजेक्शन दिलं, गोळी सुरू केली, 2 आठवड्यात ते हिमोग्लोबिन 3-4 ग्रामनी वाढून जातं. अच्छा. B12 कमी असलं तरी ते हार्डली 1 महिन्याभरात 3-4 ग्राम वाढून जातं. आणि मग आता अॅनिमियाचं ब्लिडिंगच्या आपण जागा पाहिल्या, तर सर्जिकल प्रोसिजर करणं महत्वाचं आहे, ज्यातनं ब्लिडिंग होतंय बाबा. अशा सगळ्या अल्सर किंवा अल्सर असतील तर नक्कीच कंट्रोल करायला पाहिजे. पाईल्स असतील तर नक्कीच कंट्रोल करायला पाहिजे, कारण माठात तुम्ही पाणी टाकताना गळते, तर ते आपल्याला गळणं बंद करायला पाहिजे. ओके. मेनोरेजिया लेडीज मध्ये तर कॉमन आहे आता. पीसीओडी इतकं कॉमन झालेले, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, आपले लेडीज जास्त स्ट्रेस्ड आहेत. आणि मी आता मध्येच एक रिपोर्ट वाचत होतो की बायका जनरली, एक पूर्वीचा ट्रेंड होतं की सगळं जेवण पुरुषांचं झाल्यानंतर राहिलेलं अन्न खातात. बरोबर. तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि काय जे काय पीसेस नसतात. बऱ्याचशा वेळेस मी बघितलेले चिकन असतं, पण चिकनचा रस्साच राहतो शेवटी. ते रस्स्यावर ते सगळं खातात आणि त्या रस्स्यामध्ये काही नसतं न्यूट्रिशन, तेल सोडलं तर त्याच्यामुळे बरोबर पॉईंट आहे की हे जुन्या जमान्यात आणि आता पण रुरल एरियाज मध्ये तसंच होतं की लेडीज शेवटी खातात. त्यांना वाटतं मदरली फिलिंग मध्ये सगळ्यांनी खाल्लं तर बरं वाटतं त्यांना. आणि ज्यांना जेवढी गरज नाही त्याच्याहून जास्त खायला घालतात. हो, खरं, करेक्ट. आणि स्वतः, आणि खरं तर म्हणजे आणखी चुकीचं होत असेल की आम्ही चिकन खातो आठवड्यात 3दा पण आमचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये, तर तो रस्सा खातोय ना आपण. हो. म्हणजे म्हणताना असे होतं चिकन खाल्लं म्हणून. आणि भांड्यात बनवतात अल्युमिनियमच्या. तो मुद्दा फार मला वाटतं महत्वाचा आहे, जो मला वाटतं आपण सुरू करताना बोलताना वाटलं नव्हतं की हा मुद्दा इतका महत्वाचा असेल. आणि जनरली आता आपण मगाशी बोलताना बोललो, पण ड्युरेशन ट्रीटमेंटचं किती असतं अॅनिमियाच्या? 6 ते 9 महिने. ओके. पण त्यानंतर समजा हिमोग्लोबिन 8चं 11 झालंय आता, तर 11चं परत कमी व्हायचे चान्सेस किती आहेत? मग परत चेक केव्हा केलं पाहिजे? मी जसं लोह जर कमी झालं असेल, फेरिटिनची टेस्ट 3-3 महिन्यांनी केलं की आपण प्रिडिक्ट करू शकतो की पडणार आहे का नाही. तसंच B12 मध्ये LDH म्हणून जे टेस्ट म्हणालो होतो, ती जर करत राहिलो तर कळतं की बाबा आपलं पुढच्या 3 महिन्यात पडणार आहे का नाही. ते आपण वर्षातनं 2-3 वेळा जरी केलं तरी आपण सेफ राहू शकतो. आणि प्रत्येक लेडीने समजून घ्यावं, माठात जर पाणी भरलं तर आपलं 3-4 दिवसांनी भरावंच लागतं. तर माझ्याकडे लेडीज येतात, माझं कसं काय हिमोग्लोबिन कमी झालं, तर मी त्यांना म्हणतो हे पैसे कमवल्यासारखे, तुम्ही एकदा कमवलं की जीवनभर नाही चालू राहू शकत. ते रोज आपण आता बोलतोय तर आपण लोह वापरतोय, विचार करतोय लोह वापरतोय, संडासला गेलो लोह वापरतोय, प्रत्येक ऍक्टिव्हिटी मी हात हलवतोय त्याच्यात लोह वापरलं जाते. माझे मायोग्लोबिन म्हणून ह्याच्यात आहे. तर आयर्न इज लाईक मनी, सो इट विल बी युटिलाइज्ड. राईट. तसं कॉमन पब्लिक मध्ये कॅल्शियम किंवा इतर गोष्टींसारखं आयर्न ह्या विषयाचा हा शब्द येत नाही लोकांच्या बोलण्यामध्ये, जेव्हा जोपर्यंत कमी होत नाही. नॉर्मल ह्याच्यामध्ये आयर्न हा शब्द येत नाही बोलण्यामध्ये कधी. मला वाटतं प्रत्येक पंचायतमध्ये चर्चा व्हायला पाहिजे. आणि काही लोकांमध्ये असं असतं की आम्ही आपला झाला विषय येतो, पण मग त्यांना काय सांगायचं की कमी आमचं का होते सारखं आम्ही ट्रीटमेंट घेऊन पण? मी त्यांना तेच उत्तर देतो की बँकेतले पैसे सारखे, तर ते कमीच होणार, कारण तुम्ही रोज वापरताय, प्रत्येक मुवमेंटला वापरताय. तुम्ही श्वास घेतलं की तुम्ही लोह वापरताय. अशा परिस्थितीत शरीरामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. तेवढं तुम्ही मनी कमवलं तर मग यू कॅन स्पेंड द मनी. आणि कॉम्प्लिकेशन्स आता आपण हे ऐकले, समजा की अनट्रीटेड अॅनिमिया आहे आणि तो चाललाय माझा दिवस कसं चाललाय, तर तो किती वाईट प्रकारे तुम्हाला आयुष्यात हे करू शकतो प्रॉब्लेम? पहिला मुद्दा म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ डिटोरेट होते. म्हणजे लेडीजची क्वालिटी ऑफ लाईफ होते, मग त्यामुळे फॅमिलीची क्वालिटी ऑफ लाईफ डिटोरेट होते. तर एकदम सिव्हिअर झाला तर हार्ट फेल होऊ शकतं लहान मुलांमध्ये, लेडीजमध्ये, पुरुषांमध्ये. म्हणून लोह जेव्हा कमी होतं तेव्हा हार्ट फेल्युअर तेवढं होत नाही. म्हणून लोक 3, 3.5, 4 वर पण शेतातनं काम करून आमच्याकडे ससूनमध्ये यायचे. पण कारण ते कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम किंवा हार्टचं सिस्टम एकदम ऍडजस्ट झालेलं असतं. त्यांना मॅरेथॉन पळायला लावलं तर नक्कीच ते हार्ट फेल्युअर मध्ये जाईल. पण नाहीतर जर हिमोग्लोबिन 7-8 असेल तर कोणाला काही होत नाही. ते चालू राहतं, हातपाय थोडे थोडे दुखत राहतात. तर आपण जर ते रिप्लेस केलं, हिमोग्लोबिन 11-12 पर्यंत घेऊन गेलो, तर आपली क्वालिटी ऑफ लाईफ चेंज होते. आपलं मन शांत राहतं, झोप चांगली लागते आणि आपल्याला ह्युमन बिईंग सारखं फिलिंग येतं. किंवा मला तर बरेचदा असं वाटतं की बायकांची जे समजा पोस्ट मेनोपॉझल काळामध्ये चिडचिड व्हायला लागते, तर बरेचदा ते फक्त हार्मोनवर ढकललं जातं. कारण
जे कदाचित अॅनिमिया हे पण असू शकेल. प्रत्येक लेडीने चिडचिड केलं की आपण त्याच्यावरच धकलतो, पण हा. मला वाटतं 70-80% ते लोह कमी असल्यामुळे होतं. राईट. आपण लोह रिप्लेस केलं तर ते चिडचिड कमी होईल. हा हा. तर आता आपण ह्या अॅनिमियाच्या शेवटाकडे ह्या विषयाचे आलेले आहे. तर एक खूप बेसिक प्रश्न आमच्या एक दौंडच्याच पेशंट त्यांनी विचारलाय की ही सगळं ट्रीटमेंट वगैरे आपण बोलतोय, तर त्यांचा हा प्रश्न असा आहे की अॅनिमिया प्रिव्हेंटच करता येऊ शकतो का? आता हा प्रश्न मी उत्तर एकदम साधा देईन की प्रत्येक आपल्या घरी माठ आणतो, प्रत्येक माठामधून लीक व्हायलाच नाही पाहिजे असं करता येते का? बिलकुल नाही करता. थोडा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतोच, त्यावर आपणच त्याचे कारणीभूत आहोत. म्हणजे आपण जसं जेवतोय, आपण काय काय गोष्टी घेतोय, तर त्यामुळेच मी उदाहरण तुम्हाला गहू म्हणलं, तर गहू आपण जर बंद करू शकलो नाही तर लोह कसं अब्झॉर्ब होणार? तसंच लोहयुक्त तुम्ही कमी खाल्लं किंवा लोखंडी कढई वापरलीच नाही तर लोह कुठं नाही येणार. त्याबरोबर तुम्हाला पाईल्स असेल किंवा लेडीज असतील तर पिरियड खूप जास्त होत असतील, हे सगळे प्रिव्हेंटेबल गोष्टी. तुम्ही जर ते पाळले तर नक्कीच प्रिव्हेंट करता येईल. पण हे आपल्या हातातली गोष्ट आपण करत नाही. आणि आता कसं झालं की प्रत्येक आजाराला लोकांना एक पिल पाहिजे, शॉर्टकट पाहिजे. लॉंगकट काय आहे? डिसिप्लिन. आता दुसरा मुद्दा मला एक आठवला बोलतो की एक्सरसाइज किंवा स्ट्रेस फ्री लाईफस्टाईल करायचं ठरवलं तर त्याचा अॅनिमियाशी काही संबंध असू शकतो का? नाही तसा. उदाहरण, मी जेव्हा व्यायाम करायला लागलो माझं हिमोग्लोबिन पडलं, त्याला आपण मार्च हिमोग्लोबिन युरिया म्हणतो. म्हणजे जेव्हा चालतो किंवा पळतो तेव्हा लाल पेशी तुटतात पायात, त्याच्यामुळे माझा हिमोग्लोबिन कमी झाला. तर तो तात्पुरता कमी झाला, पण माझं माइंड त्या व्यायामामुळे चांगला झाला. तर आपोआप रिकव्हरी झाली. एक्सरसाइज, माइंड हे सगळं आपलं कदाचित आपल्या जीवनात हेल्दी चॉईसेस करायला मदत करतात. आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा जाऊन वडापाव नाही खात, कारण मग आपण जाऊन काय म्हणतो एकदम न्यूट्रिशियस जेवण करतो. तसं मी व्यायाम केल्यानंतर आता रात्री लवकर जेवतो, ते सगळे गोष्टी आणलेल्या त्याच्या बरोबर येतात ते, कारण आपल्याला कळतं की आपण एवढं खर्च केले, आपण 2 मिनिटात सगळं करू शकतो सगळं. माझा एक मित्र मागे सांगत होता की म्हणलं मी व्यायाम केल्यावर मला इतका घाम येतो ना, तर त्याच्यामुळे एक सायकोलॉजी झाली की रस्ता तवंग असलेला पदार्थ मला समोर नको वाटायला लागलाय. तर तो तसं कोरिलेट होत असते गोष्टी त्याच्याशी. खरंच आहे. आणि आता एक पुढचा त्यांचा असा प्रश्न होता की आपण कुठली ट्रीटमेंट चालू केली, समजा आपण ताप आल्यानंतर पॅरासिटामॉल खाल्ली तर 4 तासाने आपल्याला बरं वाटायचं फिलिंग यायला लागतं. तर समजा हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून ही गोळी चालू केली आयनची, तर साधारण किती दिवसात आपण ज्याला सेन्स ऑफ वेलबिंग म्हणतो, सेन्स ऑफ वेलबिंग किंवा पायका म्हणतो, म्हणजे मी तुम्हाला ॲबनॉर्मल इटिंग माती विती म्हणलो, त्याला पायका म्हणतात. पायका 48 तासात कमी होऊन जातो. बरं. पण हिमोग्लोबिन वाढायला अंदाजे 2 आठवडे लागतात, 10 दिवस ते 2 आठवडे, तेव्हा 1 ते 2 ग्राम वाढून जातं. तर सेन्स ऑफ वेलबिंग 48 to 72 आवर्स मध्ये येऊन जातं. B12 डेफिशियन्सी मध्ये दिल्या एक 24 तासात लोक म्हणतात 50% बरं वाटायला लागलं. तर एकंदरीत इमिडिएट इम्प्रुव्हमेंट होऊन जातं जर हे करेक्टेबल कॉजेस असतील. बाकीचे कॉम्प्लिकेटेड कॉजेस असतील तर त्याला वेळ लागेल. राईट. आणि आता एक शेवटचा प्रश्न असं आहे, काय विचारलं की कॅन यू लिव्ह अ नॉर्मल लाईफ विथ अॅनिमिया? मी तुम्हाला जसं म्हणलं की लोह कमी असताना लोक नॉर्मल लाईफच जगतात. पण मी जसं म्हणलं की डोकं दुखायला लागलं, मायग्रेन सारखं व्हायला लागलं, या सगळ्या गोष्टींनी तुमची क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर होते. म्हणून एनिमिया ट्रीट केलं की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होऊन जाते. सो यू विल लीड अ बेटर लाईफ विथ करेक्शन ऑफ एनिमिया. यू कॅन लीड अ नॉर्मल लाईफ एनिवे. जगणं म्हणजे लोक दिवस काढले की जगणं म्हणतात, ढकलणे दिवस एन्जॉय करणे, हा फरक आहे त्याच्यामध्ये. मी लोकांना म्हणतो की जेवण एन्जॉय करू नका, जीवन एन्जॉय करा. अच्छा. आणि खरंच म्हणजे खूप बेसिक हा विषय आता जो मुद्दाम आपण घेतला होता त्याचं कारणच असं होतं की हा खूप इम्पॉर्टंट पण एकदम कॅज्युअली घेतला जाणारा विषय असतो की हिमोग्लोबिन कमी असणं कित्येकदा आम्ही लहान गावात प्रॅक्टिस करताना लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं असतं, असं दाखवतात कित्येकदा त्रास होत असेल. आणि ट्रीटमेंट बाबतीत हेळसांड असते, फॉलोअप बाबतीत हेळसांड असते. आणि हे खूप सगळ्याचा कोर आहे. म्हणजे खरा कुठल्याही तुम्ही डॉक्टरकडे गेला तर बेसिक हिमोग्लोबिन शिवाय काहीच पुढे सरकत नाही गाडी, असं आहे. कुठल्याही फॅकल्टीच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ऑपरेशन लागलं, सगळं लागलं, तेव्हा हिमोग्लोबिन वाढून द्यायचं असतं, तेव्हा लोक येतात. ह्यांनी एमर्जन्सी घडत नाही, जीवाला धोका होत नाही. तसंच तुम्ही म्हणले डायबिटीज, ब्लड प्रेशर, ह्यांनी जोपर्यंत धोका होत नाही लोक काळजी घेत नाही. म्हणजे स्वतःच्या घराला आग लागत नाही तोपर्यंत आपण काळजी घेत चाललंय. आपल्या गाडीला आग लागत नाही तोपर्यंत टँक लीक झाले तरी चालतील. तर आज आपलं म्हणजे चांगल्या ह्या विषयावरती गप्पा झाल्या की एक मेन हा विषय घेण्यामागं होतं. पुढे आपण हिमॅटॉलॉजी मधल्या ज्या आणखी बऱ्याच गोष्टींवरती, म्हणजे खरं तर
ब्लड कॅन्सर हा जे रुटीनली लोक ज्याला शब्द वापरतात ते नक्की काय असतं त्याच्याविषयी आपण एक नक्की परत एपिसोड करूया. आणि आज तू इथे आला, आपल्या मन मोकळ्या गप्पा झाल्या, खूप सोप्या पद्धतीने तू आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याचा नक्कीच आमच्या सर्व प्रेक्षकांना फायदा होईल. आणि आपण आशा करूया की ह्यातनं बऱ्याच लोकांना वाटेल की आपण आपला ॲनिमिया नक्की करेक्ट करावा आता. हेच आपल्या या एपिसोडचं यश आपल्याला म्हणता येईल. बिलकुल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.